नका. अजूनही पांढऱ्या गुरव पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरलेली जोडी, ज्या जोडीनं 56 सेकंद आणि 75 पॉईंट एवढी वेळ नोंदवली आहे. सुप्रभात मित्रांनो, आजच्या एका रांगड्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. माझ्यासोबत आहे आज स्वप्न्या, अस्सल संगमेश्वरीचे चालक मालक. तर रांगड्या ह्यासाठी म्हटलं, आज आपण एक बैलगाडी शर्यत शूट करायसाठी आलोय. आतापर्यंत तुम्ही 2 ब्लॉग माझ्या चॅनलवर तुम्ही बघितलं, ते नांगरणी स्पर्धेचे होते. आज तुम्ही शर्यतीचा थरार अनुभवणार आहात, ते सुद्धा ड्रोन शॉटने. मित्रांनो, आता आम्ही मैदानात आलोय. तुम्ही बघू शकता त्या बाजूने शर्यत सुरू होणार आहे आणि हा टर्निंग पॉईंट आहे. इथून गाडी पूर्ण फिरून अशी त्या बाजूला जाईल. आपल्याला काय वाटतं, कशी होईल शर्यत आजची? भारी होणार आहे, कारण ह्या शर्यती म्हणजे ही दुसऱ्यांदा होते या मैदानावरती. आणि गेल्या वर्षी जी स्पर्धा झाली होती ना, ती अगदी जबरदस्त झाली होती. कारण इथे आता जो हा टर्निंग पॉईंट आहे ना, हा जो दिसतोय हा पूर्ण एक राऊंड आहे. काय काय वेळेला काय असतं, आता फक्त हा इथे एक झेंडा असतो, बरोबर, हा, किंवा एक सरळ रेष असते. हे तसं नाहीये, ह्याला पूर्ण हे एक सर्कल आहे. त्याच्यामुळे बैलांना फिरायला एवढा स्पेस आहे ना, की ती एकदम आरामात फिरून एकदम जोरात जाणार आहे. बरोबर, म्हणजे त्यांना हवा तितका जेवढा सेकंद आपल्याला जेवढी कापायची आहेत ना, तेवढी कापणार. आणि ही शर्यत आहे ना, लास्टला पॉइंट वरती घासणार आहे. मिनिट, सेकंद आणि पॉइंट ह्याच्यावर घासणार ती बैल. बाकी नियोजन मंडळाचं एकदम कसं आहे? भारी, चांगलं असतं, दरवर्षी चांगलं असतं. चांगली त्यांच्याकडून साऊंड सिस्टीम पण चांगली असते, सर्वांना आवाज पण चांगला जातो, सगळं नियोजन असतं. पण चांगलंच होणार आहे, एकदम मस्त होईल. आजच्या शर्यतमध्ये मग फेमस जोड्या कोणत्या कोणत्या आहेत? फेमस आता पालीवाले देसाई आहेत, वरतून मलकापूर, कोल्हापूर मधून सुद्धा लोक आले. ते वस्तीला होते, काल शर्यत होती, तर ते लोक इथं थांबले आजच्या शर्यतीसाठी. इथं वस्ती केलं नाही त्यांनी, अगदी कुडाल पासून जोड्या आलेत. मैदान दाखवते, हे मैदान दाखवतात ना आता. म्हणजे मैदान आता प्रत्येक बैलाला हे मैदान दाखवलं जातं. आणि त्याच्यानुसार मग त्या जो हाकवणार आहे त्याला सुद्धा अंदाज येतो की कशी जोडी हाकायला लागेल, कुठं जास्त स्पीड घ्यावा लागेल बैलांना. तर हे असं ते मैदान दाखवलं जातं पहिलं. त्याच्यानंतर मग ते नंबर पाडून एक 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 जोड्या सोडतात. याला म्हणतात कोकणातलं सेकंदाचं आणि परतीचं मैदान. ओके मित्रांनो, बऱ्याचशा लोकांचा असा समज आहे की शर्यतीला बैलांना मारतात, बैलांची काळजी घेत नाही, बैलांची खूप हाल करतात. पण खरंच बैलगाडी शर्यतीच्या आधी तुम्ही इथे यायला पाहिजे. आणि इथे काय काय तयारी चालते, बैलांना कसं अगदी आपल्या मुलासारखं सांभाळलं जातं, त्यांचं खुराक आहे ते कसं सांभाळलं जातं, तर खरंच बघण्यासारखं आहे. रणवीरनी सूर्या, आता ह्या बैलांकडे बघायचं, हा कुठच्या अँगलनी ह्या बैलांचे हाल होतात असं वाटतं. बघ ना, म्हणजे अशी बैलांचा डाएट सुद्धा असतो, त्यांना व्यायाम असतो, त्या सगळ्या तयारी करूनच त्यांना या शर्यतीत आणलं जातं. बरोबर. आणि जे त्यांना एवढा खर्च होतो ना, आता तुम्ही समजा एखादा माणूस जर कुत्रा जरी पाळतोय ना, तरी त्या कुत्र्याला जो आपण खर्च करतो ना, त्याच्या तिप्पट 4पट खर्च एका बैलाला होतो. या मालकांचा आता त्यांना विचार की महिन्याला किती खर्च होत असेल, त्यांची लागवड असेल, काय असेल, खायला असेल, किती कष्ट असतात. सोपी गोष्ट नाही की ही बैल पाळणं किंवा हे शर्यतीसाठी पाळणं, हे एवढी पण सोपी गोष्ट नाही आहे. आणि हे जे एक जोडी जेव्हा एक जोडी येते, त्या जोडीच्या मागं 5-25 पोरं असतात. बरोबर, हा, मग त्या सर्वांची मेहनत आहे. ते बघ, आता तिकडे बघ, तो छकडा घेऊन जातो, हे जात आहे, हे सगळं आता एकट्याचं काम नाही ते. बरोबर, कारण हेवी गोष्ट आहे ती. बरोबर, हा, मग ते करणं. आता ही सर्व त्यांची मंडळी आहे, जेवढी आता त्यांना ते हे जेवण वगैरे करतात. म्हणजे एवढं सोपं नाही आहे शर्यतीत उतरणं. असा हा शर्यत आहे. नियोजनाची स्पर्धा आपण बघतोय.
गोडी आली गोडीच्या पाठीमागून आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी ड्रायव्हर वन मॅन आर्मी वन मॅन शो एकटा कसं पणाला लावतोय त्यावेळेला हे कायम आम्हाला फटकत असते पहिलं पळत असतात प्रमाण जबरदस्त वेगात सुटलेली जोडी आहे देवरुष्टा सुपुत्र आहे तोळजाई मातेच्या कृपा आशीर्वादानं धावणारी जोडी आहे अरे आला राज कदम आला रेकॉर्ड काहीतरी करणार असं निश्चित वाटतंय ड्रायव्हर बघा कसा हात हलतोय अतिशय सुंदर जबरदस्त गेली जोडी हा फिल्डिंग लावणारे खेळाच्या हातातील चंद्र आला मुरली आला आहा जबरदस्त जोडी त्याच्या हातमध्ये येणार का अजून एक पांढरे गुरव आणि निम्मा गुरव या दोन ड्रायव्हरांनी केलेला रेकॉर्ड आबाधित आहे आला आला राज आला आणि शेतकऱ्यांच्या पांड्याला घेऊन आला संमेश्वर तालुक्यातला हा सुंदर असा घरचा ड्रायव्हर सर्जांची जोडी आली बघा एक ड्रायव्हर दोन बाजूला हंतात मित्रांनो गावठी गटाच्या आता शर्यत पूर्ण झालेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळात घाटी होणार आहेत चालू बरोबर ना तर 15-20 मिनिटाचा ब्रेक आहे भूक लागलेली आहे भरपूर ऊन एकदम भरपूर आहे तर थोडंसं काहीतरी पोटात टाकूया बरोबर आज नित्या आहे नित्या शर्यतीला आपण जेव्हा जेव्हा येतो तेव्हा हे भरपूर स्टॉल असतात बरोबर खायला इथं फ्रेश मध्ये आपल्याला सगळं बनवून पण भेटतं बरोबर फळं पण असतात ज्यूस पण असतात पाणी असतं खूप ऑप्शन सगळ्या गोष्टी आहेत पण ह्याच्यात फेमस कलिंगड शर्यतीला आले की कलिंगड कसं आपली बॉडी जी डिहायड्रेट होत असते उन्हात ना ह्याच्यासाठी चांगलं आणि ते जास्त इथं कलिंगडचे स्टॉल पण असतात आणि एवढ्या लोकांना शर्यतीच्या निमित्ताने रोजगार पण प्राप्त होतो हा भरपूर म्हणजे जिथं शर्यत असेल ना तर त्या गावातली पण लोक असतात मग त्यांचं पण घर सुद्धा चालतं ह्याच्यावरती सुद्धा अशी सुद्धा बरीच लोक आहेत पांढऱ्या गुरु बघूया काय करणार दुसऱ्या क्रमांकावर जोडी पडते जोडी बघा कशी सुंदर आहे जोडी आहे मैपती पाटील अतिशय जबरदस्त जोडी आहे कायम राज्याच्या गुलाबात राहणारी जोडी आहे कालचा वचपा काढायला चला देसाई नितीन चंद्रकांत देसाई पालीवाले तो अगली जोडी सुटली अतिशय जबरदस्त वेगाला बघलं बघा कशी पाळतात हे अरे आजचा वेग आहे मैपती पाटील सरकार नामांकित ड्रायव्हर आहे हरिभरीने गाडी गर्दी राहिली पावसाळ्याने लाडक्या बघूया 56 सेकंदाचा रेकॉर्ड ब्रेक होणार का आणि अगदी आणि राजा शिक्तूरकर बाजूला बाबन उजव्या बाजूला रस्ता अतिशय सुंदर जोडी सुटली आहे अतिशय सुंदर कांजोऱ्यामधल्या जेपीची जोडी आहे जबरदस्त हंटे ड्रायव्हर अरे वा सुंदर
अतिशय सुंदर पांढऱ्या गुरावर शंकर अतिशय सुंदर जोडी पळतोय. पांढऱ्या गुरावर आरोग्याच्या घरचा साथ पळतोय. डाव्या बाजूला शंकर अतिशय जबरदस्त. डाव्या बाजूला शंकर आणि उजव्या बाजूला पत्या अतिशय सुंदर. आजच्या लांजा तालुक्याला